हिवाळा आला आणि गाजराचा हलवा केला नाही असं तर होतच नाही. आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात गाजर येतात, त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गाजराचे हलवे बनवतो. आज आपण एकदम सोपी पद्धत वापरून गाजराचा हलवा बनवणार आहोत. ना खिसायची टेन्शन, न भाजायची टेन्शन. आज आपण प्रेशर कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवणार आहोत. मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण एकदम सोप्या आणि कमीत कमी वेळात गाजराचा हलवा बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही हलवा किती मस्त तयार झालेला आहे. याच्यासाठी मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण हे मागचं देठ आणि समोरचं देठ कापून घ्यायचा. गाजरांच्या वरती जे मुळं असतात ते छान आपल्याला सोलून घ्यायचं आहेत आणि अशा सेम पद्धतीने सगळी गाजर आपल्याला सोलून घ्यायची आहेत. गाजर छान सोलून झाल्यानंतर तुम्ही खिसणीनं छान खिसून घेऊ शकता. पण आज आपण गाजर न खिसता गाजराचा हलवा बनवणार आहोत. त्याकरिता इथे मी गाजर सगळं सोलून घेतलेले आहे. बऱ्याच वेळी गाजर सोलताना हात दुखतात किंवा कंटाळा येतो. त्याकरिता आपण आज सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहोत. इथे मी गाजर छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सगळे गाजराचे तुकडे करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही छान बारीक तुकडे करायचे. आता पुढची तयारी करून घेऊ. कुकर छान गरम झाल्यानंतर याच्यात साजूक तूप घालून हे बारीक केलेली गाजर आपण याच्यात घालून आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. गाजर छान भाजल्याने गाजराचा हलवा खूप छान लागतो. त्याकरिता गाजर छान तुपात भाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यात 1 कप इतकं दूध घालून घ्यायचं आहे. 1 कप किंवा 1 कपपेक्षा कमी दूध घातलं तरी चालतो, पण जास्त दूध घातल्याने याच्यात पाणी सुटण्याची शक्यता असते. आता आपण कुकर बंद करून 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण कुकर गार झाल्यानंतर गाजर शिजला की नाही हे बघून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. गाजर एकदम मऊसूत शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता हे शिजलेली गाजर आपण एका पोटॅटो मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्यायचं आहे. खूप जास्त मॅश करून न घेता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला मिक्स करून झालेला आहे. आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि याच्यात 1 वाटी इतकं साखर घालून आपल्याला परत गाजराचा हलवा 5-10 मिनटं शिजून घ्यायचा आहे. साखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आपला हलवा छान शिजलेला आहे. आता आपण याच्यात तुपात भाजलेली काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आणि आता आपण 4 चम्मच इतकं आपण याच्यात मिल्क पावडर घालून घेणार आहोत. तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायचं तर तुम्ही याच्यात खोवासुद्धा घालू शकता. आता आपण याच्यात मिल्क पावडर घालून घेऊ. मिल्क पावडर घालताना सगळं मिल्क पावडर एकाच वेळी न घालता आपल्याला थोडं थोडं करून मिल्क पावडर घालायचं आहे. कारण मिल्क पावडर लगेच गुठळ्या तयार करतो. त्याकरिता थोडं थोडं घालून आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला मिल्क पावडर सगळं घालून आपल्याला एकदम छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर अजून 5 मिनटं आपण हे शिजून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आपला गाजराचा हलवा एकदम दाणेदार आणि चिकट न होता तयार झालेला आहे. दूध वगैरे आणि मिल्क पावडर घातलेलं छान शोषलं गेलेलं आहे आणि गाजराचा हलवा कलर पण छान झालेला आहे. तुम्हाला अजून डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात खाण्याचा रंग घालू शकता. आणि आपला दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला. सगळ्यात शेवटी हलवा तयार झाल्यानंतर 1 चम्मच इतकी इलायची पावडर घालून हलकंसं कोमट झाल्यानंतर
आता गाजराचा हलवा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये हलवा काढून झाल्यानंतर आपण आता हे 1 तासाकरिता छान फ्रीजमध्ये ठेवूया आणि गाजराचा हलवा थंडच खायला मस्त वाटतं. तुम्ही गरम गरमसुद्धा खाऊ शकता. तर मस्त दाणेदार गाजराचा हलवा तयार आहे. तर आजची ही साधी आणि सोपी हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की बनवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.